सांगली जिल्ह्याचे युवा नेते माननीय डॉक्टर जितेश भैया कदम यांची कडेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। याचिका पुन्हा दाखल करणार विद्या मोटे यांचे विधान। जिल्हा परिषद सदस्य माधवी पडळकर यांच्या विरोधातली याचिका मागे घेण्यात आली। निंबवडे जिल्हा परिषद सदस्य माधवी पडळकर यांच्या विरोधामध्ये विद्या मोटे यांनी विटा येथील दिवाणी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। या याचिकेमध्ये दहशत माजवणे असे आरोप केले होते। जिल्हा परिषद सदस्य माधवी पडळकर यांच्या वतीने वकिलांनी पहिली हरकत घेतली की दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाला निवडणूक याचिकेची सुनावणी घेण्याचा अधिकारच मुळात नाहीत। मेहरबान दिवाणी कोर्टाने विद्या मोटेंच्या वकिलांना विचारणा केली की तुम्ही स्वतःहून याचिका काढून घेता की मी फेटाळून लावू। यावर विद्या मोटे यांच्या वकिलांनी पक्षकारांची सल्लामसलत करून नाईलाजास्तव दाखल केलेली आपली याचिका काढून घेतलेली आहे। जिल्हा परिषद गटातील निवडणुकीशी संबंधित याचिकेची आज सुनावणी होती। माधवी पडळकर यांच्या वतीने वकिलांनी आक्षेप घेतला की ॲडव्होकेट विद्या मोटे शिवसेना शिंदे गट यांची याचिका कायद्याने टिकणारी नाही। यावर कोर्टाने विद्या मोटे यांच्या वकिलांना विचारले की तुम्ही स्वतःहून याचिका मागे घेता की कोर्टाने फेटाळायची वाट पाहता। त्यानंतर पक्षकारांशी सल्लामसलत केल्यानंतर विद्या मोटे यांच्या वकिलांना नाईलाजास्तव याचिका मागे घेण्यात आली। या संदर्भामध्ये विद्या मोटे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही विटा येथील जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले। एकदा खाल तर परत परत याल, चवीचं खाणार त्याला आम्ही देणार। ओम श्री गुरु माऊली मसाले। मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा, चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची। आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल, विविध प्रकारच्या शेवया मिळतील, विविध प्रकारच्या रश्श्यांसाठी लागणारे वाटण मिळेल। आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो। विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर।